लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रामपुरी गावातून एक संतापजनक घटना समोर आली आहे। 19 वर्ष तरुणीला केस ओढून बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून गंभीर जखमी झालेल्या पीडितेला अद्याप न्याय मिळालेला नाही। धक्कादायक बाब म्हणजे इतक्या गंभीर प्रकरणात केवळ एनसीआर नोंदविण्यात आल्याचा आरोप होत आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया। पालांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रामपुरी येथे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने किरकोळ वादातून 19 वर्ष तरुणीचे केस ओढून मानेवर आणि शरीराच्या विविध भागांवर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पीडितेच्या कुटुंबियांचा आरोप आहे की इतक्या गंभीर घटनेनंतरही पालांदूर पोलिसांनी केवळ एनसीआर नोंदवून प्रकरणावर पडदा टाकलाय। आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। जे म्हणत होतीस तुझ्या म्हणण्याप्रमाणे पोलिसांनी तक्रार लिहिली का? काय वाटतं तुला ते मारहाण झाली गंभीर दुखापत झाली तुझ्या शरीराला कितीच्या ठिकाणी हात लावलं का? काय कारवाई झाली पोलिसांकडून असं वाटतं तुला? काय मागणी आहे तुझी? कारवाई व्हायला पाहिजे, कारवाई करायला पाहिजे। कुठं राहता? तालुका लाखनी। 27 तारखेला जो प्रकरण घडला तो प्रकरण कसा घडला? तो मुलीनं बाहेर काढ मधलं तर तिच्यासाठी मारायला लावत होता, मारलं त्यांना। काही मुलगी बेदारली तर मी वाडीकडे धावत गेली, सोडवली त्या, पण सोडत नव्हता, मारतच होता मी गेली तरी। आणि ज्या व्यक्तीने मारहाण केली त्या व्यक्तीचं नाव काय आहे? श्रीधर मेश्राम। वय किती आहे त्याची? 42। तर मग मारहाण केल्याच्या नंतर जवळपास किती वेळ हा भांडण चालला? मारहाण किती वेळ चालली? 20 मिनिट झालं होतं। त्यावेळेस तुमच्या मुलीला कुठं मारहाण लागली? म्हणजे तो केसा धरून मारण्याला धरून मारताच होता, तो मारतच होता। सोडल्याने सोडत नव्हता, मी सोडवाडी गेली तर नव्हता सोडत। म्हणजे तुम्ही सोडवण्यासाठी गेले तरी सोडत हो, नव्हता? ते सोड म्हणा पण सोडतच नव्हता तो। अच्छा, त्याच्यानंतर अजून मग तुम्ही सोडवल्याच्या नंतर मग तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला गेले? हो, नाही, पोलीसवाल्याला फोन केला, गाडी बोलावले, गाडी आली, त्याच्यानंतर मी मग पोलीस ठाण्यात गेली बोलावला। मग गेल्याच्या नंतर ते पोलिसांनी जसं तुम्ही बसली असाल, हो, तुमची मुलगी आणि तुम्ही, हो, दोघे बाई। तर मग तुम्ही बसल्याच्या नंतर तुमच्या सांगण्याप्रमाणे नाही, तेच बोलत नाही, त्याच्या आपणच रिपोर्ट आमचं सांगल्यामुळे लिहिलाच नाही द्यायचा। म्हणजे तुमच्या सांगण्याप्रमाणे पोलिसांनी तक्रार लिहिली नाही? नाही। काय वाटते आतापर्यंत काय कारवाई झाली का पोलिसांकडनं? नाही, काहीच नाही केला। तुमची काय मागणी आहे? कारवाई व्हायला पाहिजे, कारवाई व्हायला पाहिजे नाही का? सध्या तुमची मुलगी, आता तुमच्या मुलीची तब्येत सध्या कशी आहे? आता म्हणजे आहे थोडीशी आरामात।